गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर फर्स्ट इयर BCom शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अकाउंटन्सी या विषयाचा पूर्ण सिलेबस आपल्या DNA कॉमर्स या यूट्यूब चॅनलवर अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिला जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण अकाउंटची लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत ब्रांच अकाउंटिंग. या टॉपिकचे प्रॉब्लेम आपले सुरू झालेले आहे आणि आजच्या लेक्चरला देखील एक नवीन प्रॉब्लेमची प्रॅक्टिस या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, त्याचं सोल्युशन सुद्धा आपण स्क्रीनवर घेणार आहोत. डेटर्स मेथड विद्यार्थी मित्रांनो आपली चालू झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्स स्टुडंट्सपर्यंत हा चॅनल शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या डेटर्स मेथडनुसार आपण प्रॉब्लेम इझिली कसं सोडू शकतो आणि या प्रॉब्लेममध्ये, या टॉपिकमध्ये जेव्हा एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाईल आपण याच्यात आउट ऑफ मार्क्स कसे मिळवू शकतो याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या. तर दीपक कॉर्पोरेशन ऑफ कुर्ला सप्लाइज गुड्स टू इट्स ब्रँच ॲट नांदेड. दीपक कॉर्पोरेशन नावाचा व्यवसाय आहे ज्यांनी माल सप्लाय केला आहे त्यांच्या ब्रँचला, जी ब्रँच आहे नांदेडला. मग दीपक कॉर्पोरेशन ही हेड ऑफिस आहे आणि नांदेड ब्रँच आहे. आता सगळ्यात पहिले आपण हे बघतो की हेड ऑफिसने ब्रँचला माल कसा सप्लाय केला. कॉस्ट प्लस प्रॉफिट का इनवॉइस प्लस प्रॉफिट, म्हणजे माल सप्लाय करताना त्याच्यामध्ये प्रॉफिट इन्क्लूड आहे की नाही हे आपण चेक करतो. मग बघा, ॲट नांदेड ॲट कॉस्टने माल पाठवला, परंतु त्याच्या पुढं प्लस प्रॉफिट असं काहीच सांगितलं नाही, म्हणजे याच्यामध्ये प्रॉफिटचा समावेश नाही, फक्त किमतीला, मूळ किमतीला माल पाठवलेला आहे. याचा अर्थ जेव्हा जेव्हा फक्त कॉस्ट प्राईसने माल पाठवला जाईल त्याच्यामध्ये प्रॉफिट इन्क्लूड नसेल, तर जेव्हा जेव्हा प्रॉफिट इन्क्लूड नसेल तेव्हा तेव्हा लोडिंग कॅल्क्युलेट होणार नाही. आजच्या या प्रॉब्लेममध्ये देखील आपण लोडिंग कॅल्क्युलेट करणार नाही, कारण हेड ऑफिसने ब्रँचला माल फक्त कॉस्टने पाठवला, त्याच्यामध्ये प्रॉफिट इन्क्लूड नाही. प्रॉफिट इन्क्लूड नसेल तर लोडिंग कॅल्क्युलेट करू नका. त्याच्यानंतर नांदेड ब्रँच सेल्स गुड्स फॉर कॅश अँड क्रेडिट. नांदेड ब्रँच काय करते, आपले माल कॅशमध्ये पण विकते आणि क्रेडिटमध्ये पण विकते. फक्त कॅशमध्ये विकले तर डेटर्स अकाउंट बनवू नका, पण क्रेडिटमध्ये विकले, उधारीवर विकले तर डेटर्स अकाउंटची आपल्याला गरज आहे. टू दी हेड ऑफिस प्रॉम्प्टली ऑल ब्रँच एक्सपेन्सेस आर पेड बाय हेड ऑफिस फ्रॉम दी फॉलोइंग पर्टिक्युलर्स फॉर दी इयर एंडेड 31 मार्च 2024. प्रिपेअर ब्रँच अकाउंट, ते तर कंपल्सरी आपण बनवणारच, आणि डेटर्स अकाउंट बनवा असं त्यांनीच सांगितलेलं आहे. मग आपण ब्रँच अकाउंट आणि डेटर्स अकाउंट बनवणार. पेटी कॅश इथं दिलेला नाही आहे म्हणून पेटी कॅशची काही गरज नाही. आता प्रॉब्लेम सोडवत असताना फक्त आपल्याकडे ब्रँच अकाउंट आणि डेटर्स अकाउंट आहे. आता प्रॉब्लेम सोडवत असताना आपली पहिली टेक्निक आहे, तुम्हाला जे ओपनिंग बॅलन्स दिले ते ओपनिंग बॅलन्सेस रेकॉर्ड करा ब्रँच अकाउंटच्या डेबिटला आणि लगेच त्यांचे क्लोजिंग बॅलन्स रेकॉर्ड करा क्रेडिटला. मग ओपनिंग बॅलन्स इथं फक्त बघा 1 एप्रिलचे कोणते दिले, स्टॉक आणि डेटर्सचे दिले. जेवढे ओपनिंग बॅलन्स दिले तेवढे इथे डेबिटला लिहा, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन या नावाने. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. पहिला दिला स्टॉक, मग स्टॉकची डायरेक्ट अमाऊंट लिहा 6000. आणि दुसरा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे ब्रँच डेटर्स, मग दुसरा ओपनिंग बॅलन्स लिहा ब्रँच डेटर्स किंवा डेटर्स लिहिलं तरी चालेल. ब्रँच डेटर्सचा आहे 8000. पहिली टेक्निक, प्रॉब्लेम सोडवत असाल तर जेवढे ओपनिंग बॅलन्स दिले तेवढे ओपनिंग बॅलन्स डेबिटला लिहा आणि हे ओपनिंग बॅलन्स लिहिल्यानंतर यांचे जर अकाउंट असतील तर त्या अकाउंटला सुद्धा ओपनिंग बॅलन्स दाखवा. स्टॉक अकाउंट आपण बनवत नाही. डेटर्स अकाउंट जर बनवलेलं असेल तर डेटर्स अकाउंटला सुद्धा ओपनिंग बॅलन्स लिहा. डेटर्स अकाउंट बनवलेलं आहे मग डेटर्स अकाउंटला सुद्धा ओपनिंग बॅलन्स लिहा. ओपनिंग बॅलन्स नेहमी डेबिटला लिहितात, मग लिहा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि डेटरचा ओपनिंग बॅलन्स आहे 8000. म्हणजे अगोदर ओपनिंग बॅलन्स ब्रँच अकाउंटला लिहायचे आणि ते अकाउंट जर आपल्याकडे बनवलेले असतील तर त्या अकाउंटच्या डेबिटला सुद्धा ओपनिंग बॅलन्स रेकॉर्ड करायचे. आता ओपनिंग बॅलन्स झाल्यानंतर क्लोजिंग बॅलन्स रेकॉर्ड करा. जेवढे ओपनिंग रेकॉर्ड केले तेवढेच क्लोजिंग रेकॉर्ड करायचे आहे. इथं 2 ओपनिंग आहे तर 2 क्लोजिंग रेकॉर्ड करायचे ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला. ओपनिंग डेबिटला असतात, क्लोजिंग क्रेडिटला. मग 4-5 लाईन सोडा आणि लिहा बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. ब्रॉट डाऊन ओपनिंग बॅलन्सला लिहितो आपण आणि कॅरीड डाऊन क्लोजिंगला लिहितो. मग क्लोजिंग पहिला आहे स्टॉक आणि दुसरा आहे डेटर्स, ब्रँच डेटर्स किंवा डेटर्स म्हणा. जेवढे ओपनिंग आहे तेवढे क्लोजिंग लिहा. आता स्टॉकचा क्लोजिंग आहे का चेक करा. तर इथं सगळ्यात खाली बघा स्टॉक ॲट ब्रँच 31 मार्च म्हणजे क्लोजिंग किती आहे 9000. मग स्टॉकच्या समोर लिहा 9000. आता डेटरचा क्लोजिंग आहे का बघा, चेक करा. डेटरचा क्लोजिंग नाही, मग डेटरचा क्लोजिंग बॅलन्स आपण शोधणार इथं डेटर्स अकाउंटला आणि डेटर्स अकाउंटला आलेला डिफरन्स आपला क्लोजिंग बॅलन्स असेल आणि नंतर आपण तो ब्रँचला
ट्रान्सफर करणार. म्हणून आत्ता डेटरचा अमाऊंट लिहू नका, कारण डेटरची अमाऊंट मिसिंग आहे. मग डेटरची अमाऊंट मिसिंग आहे म्हणूनच आपण डेटर्स अकाउंट बनवलेलं आहे. ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स झाल्यानंतर प्रॉब्लेम रेग्युलर सोडवा. मग बघा इथं गुड्स सेंड टू ब्रँच, दोन प्रकारचे ट्रान्झॅक्शन असतात. एक हेड ऑफिसकडून ब्रँचला माल येणार किंवा ब्रँच माल रिटर्न करणार. जेव्हा जेव्हा ब्रँचकडे माल येणार ब्रँच अकाउंटच्या डेबिटला लिहा, आणि ब्रँचकडून माल जाणार गुड्स गेले तर ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला लिहा. आता गुड्स सेंड टू ब्रँच ड्युरिंग द इयर, या वर्षामध्ये ब्रँचला माल पाठवलेला आहे. मग ब्रँचकडे माल आला तर डेबिट, मग डेबिटला लिहायचं. काय नाव लिहितो आपण? गुड्स सेंड टू ब्रँच. गुड्स सेंट टू ब्रँच, आणि तो माल पाठवलेला आहे 45,000. एकच इफेक्ट करायचा, कारण गुड्स सेंट टू ब्रँच अकाउंट आपल्याकडे नाही. त्याच्यानंतर कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल, दोन प्रकारचे सेल असतात. एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कॅश सेलमध्ये कॅशचा संबंध आहे, क्रेडिट सेलमध्ये कस्टमर म्हणजे डेटर्स अकाउंटचा संबंध आहे. कॅश सेल कुठे लिहायचा? तर आपण जेव्हा वस्तू आपली ब्रँच रोखमध्ये विकणार तेव्हा कॅश येणार, आणि कॅश माल विकला की ते पैसे आपल्याला लगेच हेड ऑफिसला पाठवायचे आहे. म्हणजे ब्रँच काय करणार? कॅशमध्ये विकलेल्या मालाचे पैसे कुणाला पाठवणार? हेड ऑफिसला. मग ब्रँचकडे कॅश येणार नाही, ब्रँचकडून कॅश जाणार. जेव्हा जेव्हा प्रॉब्लेममध्ये कॅश सेल दिला जाईल, कॅश सेलचा एकच इफेक्ट करा, ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड करा बाय कॅश सेल. मग इकडे लिहा बाय कॅश सेल, आणि कॅश सेल दिलेला आहे 22,000. नेहमी कॅश सेल प्रत्येक प्रॉब्लेममध्ये येणार. कॅश सेल तुम्ही ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला लिहा, कारण ती कॅश आपल्याला हेड ऑफिसला पाठवायची आहे. आता क्रेडिट सेलमध्ये कॅश नाही येत, मग कॅश आलीच नाही तर काय पाठवणार आपण? तर क्रेडिट सेलमध्ये कॅश काय येत नाही, मग क्रेडिट सेलचा संबंध फक्त डेटरशी आहे. ब्रँच अकाउंटला क्रेडिट सेल लिहू नका, डेटर्स अकाउंटला लिहा. क्रेडिट सेल नेहमी डेटर्स अकाउंटच्या डेबिटला लिहायचं, लक्षात ठेवा. क्रेडिट सेल आपण लिहिणार डेटर्स अकाउंटच्या डेबिटला, टू क्रेडिट सेल्स, आणि क्रेडिट सेल दिलेला आहे 57,000. एकच इफेक्ट करा. मग कॅश सेल फक्त लक्षात ठेवा, कॅश सेल रेकॉर्ड करायचा ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला, कारण कॅश जाणार, आणि क्रेडिट सेल रेकॉर्ड करायचा डेटर्स अकाउंटच्या डेबिटला, कारण तिथं काय कॅशचा संबंध नाही. कॅश सेल झाला, क्रेडिट सेल झाला. रिटर्न फ्रॉम कस्टमर, सर बरेच विद्यार्थी प्रॉब्लेम कन्फ्यूज होता इथं. रिटर्न कस्टमरकडून माल परत आला, हेड ऑफिसकडून नाही, किंवा आपण हेड ऑफिसला परत केलेलं नाही. जेव्हा कस्टमरकडून परत येणार म्हणजे आपला डेटर्सकडून माल परत येणार, तेव्हा फक्त आणि फक्त तो ट्रान्झॅक्शन डेटर्स अकाउंटला लिहा, ब्रँच अकाउंटला लिहू नका. बरेच विद्यार्थी रिटर्न फ्रॉम कस्टमरकडून माल परत आला तर ब्रँच अकाउंटला लिहितात, ब्रँच अकाउंटला लिहायचा नाही. कस्टमर म्हणजे आपण डेटर्स अकाउंट बनवलेलं आहे, डेटर्सकडून माल परत आला म्हणजे डेटरचा बॅलन्स कमी होणार. रिटर्नचा ट्रान्झॅक्शन कुठे लिहायचा सर? ब्रँच अकाउंट डेटर्स अकाउंटच्या डेबिटला का क्रेडिटला? तर लक्षात ठेवा, हा ट्रान्झॅक्शन प्रत्येक प्रॉब्लेममध्ये येणार. जेव्हा जेव्हा कस्टमरकडून माल रिटर्न येणार तो फक्त डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला लिहा. मग डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिटर्न फ्रॉम कस्टमर, रिटर्न फ्रॉम कस्टमर. मग कस्टमरकडून कितीचा माल परत आला? 4,000. जेव्हा जेव्हा कस्टमरकडून माल परत येणार फक्त डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला लिहा एकदाच. त्याच्यानंतर कलेक्शन फ्रॉम डेटर्स, आपल्या डेटर्सकडून आपण पैसे वसूल केले, डेटर्सकडून पैसे मिळाले, त्याला आपण कलेक्शन म्हणतो किंवा कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स म्हणतो. या ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट करायचे, लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा तुम्हाला डेटर्सकडून पैसे मिळतील तेव्हा डेटर्सकडून पैसे मिळाले म्हणजे ते दाखवायचे डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला, कारण डेटरचा बॅलन्स कमी होणार. मग डेटर्सकडून पैसे मिळाले तर इकडे क्रेडिटला लिहा बाय कलेक्शन फ्रॉम डेटर्स. बाय कॅश लिहून तुम्ही कंसामध्ये कलेक्शन पण लिहू शकतात. बाय कलेक्शन फ्रॉम डेटर्स, किती कलेक्शन मिळालं? 42,000. आणि याचे दोन इफेक्ट करायचे आहे. आता हे पैसे तुम्ही डेटर्सकडून घेणार आणि कुणाला पाठवणार? हेड ऑफिसला पाठवणार. मग हेड ऑफिसला आपल्याला कलेक्शनचे पैसे द्यावे लागतात, म्हणजे डेटर्सकडून जे पैसे मिळतात ते आपण हेड ऑफिसला पाठवून देणार, म्हणजे आपली कॅश परत जाणार. मग इथे लिहिणार आपण बाय कलेक्शन फ्रॉम डेटर्स, किंवा बाय कॅश लिहा आणि कंसामध्ये कलेक्शन लिहिलं तरी चालेल. किती? 42,000. जेव्हा जेव्हा प्रॉब्लेममध्ये कलेक्शनचा ट्रान्झॅक्शन येणार दोन इफेक्ट करा. कलेक्शन म्हणजे अगोदर डेटर्सकडून कलेक्शन मिळालं म्हणून डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला दाखवा कलेक्शन, आणि दुसऱ्यांदा ते पैसे लगेच हेड ऑफिसला पाठवायचे म्हणजे इकडे क्रेडिटला लिहा बाय कॅश
कंसात कलेक्शन 42,000. या पद्धतीने कलेक्शनचे दोन इफेक्ट करा. आता डिस्काउंट अलाउड 3 खर्च असे आहे जे फक्त डेटर्स अकाउंटला लिहिले जातात. डिस्काउंट अलाउड, अलाउन्सेस टू कस्टमर आणि बॅड डेट्स रिटर्न ऑफ. हे फक्त आणि फक्त डेटर्स अकाउंटला लिहायचे, ब्रँच अकाउंटला लिहायचे नाही. मग चला डेटर्स अकाउंटला कोणता आला? डिस्काउंट अलाउड. मग इथे लिहा बाय डिस्काउंट अलाउड. फक्त क्रेडिट साईडला लिहायचे बाय डिस्काउंट अलाउड. त्याची अमाऊंट दिलेली आहे 3,500. त्याच्यानंतर बॅड डेट्ससुद्धा हा खर्चसुद्धा डेटर्सलाच लिहितो आपण बाय बॅड डेट्स रिटर्न ऑफ. रिटर्न ऑफ म्हणजे कमी करणे. मग बॅड डेट्स रिटर्न ऑफ आहे 2,500. डिस्काउंट अलाउड, बॅड डेट्स रिटर्न ऑफ आणि तिसरा आहे अलाउन्सेस टू कस्टमर. तो काही दिलेला नाही आहे, 2च दिले. हे 3 खर्च कधी कधी प्रॉब्लेममध्ये 2 येतात, कधी एकच येतो. हे खर्च जर प्रॉब्लेममध्ये आले तर फक्त डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला लिहा, एकदाच लिहा डिस्काउंट अलाउड, अलाउन्सेस टू कस्टमर आणि बॅड डेट्स रिटर्न ऑफ. त्याच्यानंतर चेक सेंड बाय हेड ऑफिस. हेड ऑफिसने चेक सेंड केला कशासाठी? खर्चासाठी. मग जेवढे पैसे हेड ऑफिस पाठवणार खर्चासाठी ते सगळे खर्च, हे 3 खर्च सोडून हे 3 खर्च फक्त डेटर्स अकाउंटला लिहितात. बाकीचे सर्व खर्च फक्त ब्रँच अकाउंटच्या डेबिटला लिहायचे. आणि आता हेड ऑफिस कॅश नाही तर चेक पाठवते तर आपण लिहिणार बँक टू बँक आणि ते खर्च लिहा. मग पहिला आहे सॅलरीज. पहिला आहे सॅलरीज. मग सॅलरी आहे 5,000. सॅलरीची अमाऊंट लिहा 5,000. त्याच्यानंतर दुसरा खर्च आहे रेंट. दुसरा खर्च आहे रेंट. मग रेंटची अमाऊंट लिहा. रेंट आहे 2,500. 2,500. तर जेवढे खर्च असतील ज्याच्यासाठी हेड ऑफिस पैसे पाठवणार किंवा चेक पाठवणार ते सर्व खर्च टू कॅश किंवा टू बँक नावाखाली डेबिटला लिहा ब्रँच अकाउंटच्या एकदाच. त्याच्यानंतर पेटी एक्सपेन्सेस. आता एक लक्षात घ्या, पेटी एक्सपेन्सेस हे पेटी कॅशमधून पेड केले जातात. पेटी एक्सपेन्सेस हे पेटी कॅशमधून पेड केले जातात, पण पेटी कॅश अकाउंट आपल्याकडे नाही. मग पेटी कॅश अकाउंट नसेल तर पेटी एक्सपेन्सेस आपण इथंच दाखवणार डेबिटला टू पेटी एक्सपेन्सेस. पेटी एक्सपेन्सेस. पेटी एक्सपेन्सेस आहे 500. पेटी एक्सपेन्सेस आहे 500. आता विद्यार्थी मित्रांनो, जर पेटी कॅश अकाउंट असता तर आपण इथं पेटी एक्सपेन्सेस लिहिण्याऐवजी पेटी कॅश अकाउंटला एक्सपेन्सेस लिहिले असते, परंतु आता पेटी एक्सपेन्सेस आपण इथं लिहिलं. त्याच्यानंतर स्टॉक ॲट ब्रँच 31 मार्च. क्लोजिंग स्टॉक आहे तो आणि क्लोजिंग बॅलन्स, ओपनिंग बॅलन्स आपण अगोदरच लिहितो ते 9,000 इथं आपण क्लोजिंग लिहिलेले आहे. सगळ्या ट्रान्झॅक्शनची पोस्टिंग झाली. सगळ्या ट्रान्झॅक्शनची पोस्टिंग झाल्यानंतर आपण कॅल्क्युलेट करतो लोडिंग. परंतु लोडिंग कधी कॅल्क्युलेट करतो? जेव्हा हेड ऑफिस माल पाठवणार विथ प्रॉफिट, प्रॉफिट सोबत पाठवणार. इथं हेड ऑफिसने फक्त माल ॲट कॉस्टनेच पाठवला, प्रॉफिट इन्क्लूड नाही. प्रॉब्लेममध्ये फक्त प्रॉफिट इन्क्लूड नसेल तर लोडिंग कॅल्क्युलेट करू नका. फक्त हेड ऑफिसने कॉस्टने माल पाठवला प्लस प्रॉफिट काहीच सांगितलं नाही तर त्यावेळेस लोडिंग कॅल्क्युलेट करायची नाही. मग या प्रॉब्लेममध्ये लोडिंग कॅल्क्युलेट होणार नाही. प्रॉब्लेम संपला. क्लोज करा. मग अगोदर डेटर्स अकाउंट क्लोज करा. डेटर्स अकाउंटची डेबिट आणि क्रेडिट साईड चेक करा कोणती जास्त आहे. तर मला वाटतं डेबिट साईड जास्त आहे, कारण आपल्याला क्लोजिंग बॅलन्स शोधायचा आहे. 57 आणि 8 65. माहिती लिहा 65,000 डेबिटला. क्रेडिटला लिहा 65,000 आणि 65,000मधून एवढे अमाऊंट वजा करा. मग 65,000मधून किती वजा करायचे? 65,000 वजा 4,000 वजा 42,000 वजा 3,500 आणि 2,500. 13,000. किती फरक आला? 13,000. 65,000मधून एवढ्या सगळ्या अमाऊंट वजा केल्या, 13,000 रुपये फरक आला. या डिफरन्सला काय नाव द्यायचं? तर प्रॉब्लेममध्ये डेटरचा क्लोजिंग बॅलन्स नव्हता आणि तो शोधण्यासाठीच आपण तयार केला. मग याला नाव द्या बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन कंसामध्ये बॅलन्सिंग फिगर. मग आपण डेटरचा क्लोजिंग बॅलन्स शोधला 13,000. डेटरचा क्लोजिंग बॅलन्स मिळाला की तो लगेच ब्रँच अकाउंटला ट्रान्सफर करायचा. मग ब्रँच अकाउंटला इथं क्लोजिंग बॅलन्स लिहिलेला आहे, फक्त डेटरचा लिहा किती आला होता तो 13,000 झालं. मग इथं डेटरचा सुद्धा क्लोजिंग बॅलन्स आपला रेकॉर्ड झाला. प्रॉब्लेम संपला. करा क्लोज. मग बघा काय जास्त आहे, डेबिट साईड का क्रेडिट साईड? तर क्रेडिट साईड जास्त आहे. मग टोटल करा 22,000 प्लस 42,000 प्लस 9,000 प्लस 13,000.
टोटल आली 86,000, 86,000 क्रेडिटला लिहा. सेम टोटल डेबिट साईडला लिहा आणि डेबिट साईडची टोटल कमी आहे, मग या 86,000मधून डेबिटची अमाऊंट वजा करा. मग वजा 6,000, त्याच्यानंतर 8,000 वजा करा, त्याच्यानंतर 45,000 वजा करा, त्याच्यानंतर 5,000 वजा करा, 2,500 आणि 500. डिफरन्स आला 19,000. डिफरन्स आलेला आहे 19,000. डेबिटला डिफरन्स येणार कारण क्रेडिट जास्त आहे. आता डेबिटला डिफरन्स आला तर नेट प्रॉफिट, क्रेडिटला आला तर नेट लॉस. मग याला नाव द्या टू नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन कंसामध्ये बॅलन्सिंग फिगर. मग नेट प्रॉफिट किती आला 19,000 सॉरी. या पद्धतीने आपण प्रॉब्लेम सोडवलेला आहे. अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. हेड ऑफिसने फक्त माल कॉस्ट प्राईसवर पाठवला, प्रॉफिट सोबत पाठवलेला नसेल तर लोडिंग कॅल्क्युलेट करायची नाही. सर्व प्रॉब्लेम असाच सोडवतो आपण, फक्त याच्यामध्ये लोडिंग नव्हती. लोडिंग जर असेल तर ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक आणि गुड्सच्या ट्रान्झॅक्शनवर लोडिंग कॅल्क्युलेट करायची. सोपा प्रॉब्लेम होता. आय होप तुम्हाला प्रॉब्लेम समजलेला असेल. पुढच्या लेक्चरला आपण असे प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करूया ज्याच्यामध्ये लोडिंग येणार आणि लोडिंग कशी कॅल्क्युलेट करतात ते पुढच्या प्रॉब्लेममध्ये शिकूया. तुम्हाला जर आजचा प्रॉब्लेम समजलेला असेल, आवडलेला असेल व्हिडिओ, तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.